बुलढाणा जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्याच्या तक्रारी थांबता थांबेना. काल आपण बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातल्या अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी बोगस बियाणं असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. जवळपास 400च्या वरती तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्यात. आज पुन्हा एकदा चिखली तालुक्यातल्या खंडाळा शिवारातील रत्नाकर सीताफळे यांच्या शेतामध्ये आहोत. आपण बघू शकतो, ज्या रत्नाकर सीताफळे यांच्या शेतामध्ये मी उभा आहे, त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये इनोव्हेज महादेव या कंपनीचे 3 बॅग त्यांनी पेरलेल्या होत्या. मात्र 15 ते 20 दिवस झाले अद्यापही या शेतामध्ये जे सोयाबीन बियाणं त्यांनी पेरलं होतं ते अगदी विरळ स्वरूपात उगलंय. परिणामी शेतकऱ्याचं मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 400च्या वरती शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. बोगस बियाणं कृषी विभागानं म्हणजे कृषी केंद्रानं दिल्यामुळे त्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पेरल्यानंतर उगवलं नाही. परिणामी त्यांच्यावरती आता आर्थिक संकट जे आहे ते कोसळलेलं आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी बोगस बियाण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात. त्याच पद्धतीनं बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा अनेक ठिकाणी बोगस बियाणं असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. मात्र कृषी विभाग जो आहे तो अशा बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीवरती अद्यापही कारवाई करत नाहीये. परिणामी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी होत आहे. आपण जर पाहिलं तर शेतकरी रत्नाकर सीताफळे आहेत. आता त्यांच्या शेतामध्ये बियाणं उगवलं नसल्यामुळं पुन्हा एकदा ते टोकन यंत्राने आपल्या शेतामध्ये पेरणी करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आपल्यासोबत शेतकरी आहेत सीताफळे. काय नेमकं तुमचं नुकसान झालंय? तुम्ही 3 बॅग लावल्या होत्या म्हटले सोयाबीनच्या इनोव्हेज कंपनीच्या. काय नुकसान झालंय तुमचं? नुकसान म्हणजे असं झालं, तालुक्याच्या ठिकाणाहून आम्ही इनोव्हेज कंपनीचे महादेव व्हेरायटी 3750 रुपयात 25 किलोची एक बॅग, अशा 3 बॅग आणल्या होत्या. त्या पेरल्यानंतर ते म्हणजे त्याला उगवण शक्तीच नव्हती. मग 8-10 दिवस झाल्यानंतर पाहिलं, बियाणं काही निघालं नव्हतं. मग कंपनीसोबत कॉन्टॅक्ट केला. दुकानवर गेलो, दुकानदाराने कंपनीचा नंबर दिला. कंपनीचा नंबर काही 4 दिवस लागलाच नाही. लागला तर त्यांची ती कॅसेटच होती. फक्त ते काय बोलतात ते ऐका, आपल्याला बोलायचं काम नव्हतं. मग अजून 2-3 दिवस थांबलो. डबल दुकानदाराकडे गेलो. त्यांनी त्यांचा जो बुलढाण्याचा कोणी असतो कंपनीचा, त्यांचा नंबर दिला. त्यांचा नंबर आहे माझ्याकडे, निलेश खरात म्हणून आहे. मग त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला. त्यांना मी सांगितली माहिती. म्हटलं असं-असं तुमचं बियाणं आम्ही आणलं होतं आणि त्याची उगवण शक्ती काही झाली नाही. मग तुम्ही एकदा पाहायला या, काय करायचं काय नाही. तर येतो म्हणत 2 दिवस त्यांनी असंच मला हे केलं. बरं, आता साधारण सोयाबीन पेरून किती दिवस झाले तुमचे? किती उगवलात साधारण? आता याला पेरून पहा, शनिवारी पेरली होती 27 तारखेला आणि पेरणी झाल्यानंतर शांततेनं मस्त चांगला पाऊस झाला होता. पाण्याचं काही हे नाही आणि त्या सोयाबीनला उगवण शक्तीच नाही. जर्मिनेशनच नव्हतं. बरं, आता या संदर्भात तुम्ही कृषी विभागाकडे तक्रार केली आहे का? काय मागणी काय तुमची? हो. मी रीतसर त्यांनी सांगितलं, तुम्ही रीतसर कंप्लीट करून द्या. आमचं काही पाहायला येणं होत नाही. मग मी ते रीतसर कृषी खात्यामध्ये कंप्लीट केली. तर आता तुम्हाला अपेक्षा आहे का उत्पन्न होईल? जे तुम्ही रेग्युलर जे उत्पन्न होतं, तर आता नाही, अपेक्षा नाही, आहे का नाही. तुम्हाला? 25% उत्पन्न होईल फक्त. 75% नुकसान होऊन झालेलं आहे. आता याला आम्हाला मोडता पण येत नाही. एक तर पाऊस उशिरा झाला, पेरण्या उशिरा झाल्या आणि डबल मोडून पेरायचं म्हटलं, तर अजून एक ते महिनाभर लेट होणार. आता तुमची शासनाकडे काय मागणी आहे? काय नुकसान भरपाई मिळावी याची? शासनाकडे आमची हीच मागणी आहे, की बुवा आमचे काय नुकसान भरपाई असेल ती लवकरात लवकर देण्यात यावी. काका, काय वाटतं पहिल्यांदाच तुमचं नुकसान झालंय? अ, लय नुकसान झालं साहेब. काय आता सांगताच येत नाही. कारण इतकं मेहनत करून काहीच राहिलं नाही आम्हाला. किती मेहनत केली आम्ही आणि 15 दिवस झाले ना पेरून, तर हे उगवण शक्ती अशी निघाली. काय करणार आहे आम्ही आता? याच्यापूर्वी कधी पेरली होती का ही व्हरायटी? नाही, पहिला टाईम आहे. आतापर्यंत कोणतीच हीच व्हरायटी पेरली आम्ही. 3 बॅग आणले बरं. कुठून आणल्या होत्या या? या- कुठून आणल्या? हे बालाजी शेतकरी सेवा केंद्र आहे इथं तालुक्याच्या गावी, तिथून आणली. नक्कीच. तर हे होते शेतकरी ज्यांनी त्यांच्या शेतामध्ये 3 बॅग ज्या आहेत त्या युनोव्हेज कंपनीच्या जी महादेव व्हेरायटी आहे ती पेरली होती. 15 दिवस उलटून गेले. अगदी विरळ स्वरूपात ही जी सोयाबीन आहे ही या ठिकाणी तिची उगवण क्षमता आहे आणि कंपनी त्यांना सांगते, म्हणजे कंपनीचे लोकं त्यांना सांगतात, की अ, अनेक तक्रारी आमच्या झाल्यात. आम्ही त्या तुमच्या शेतामध्ये पाहायला येत नाही. परिणामी त्यांनी आता कृषी विभागाकडे तक्रार केली आहे आणि नुकसान भरपाईची
मागणी सुद्धा केली आहे. एकंदरीत पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये इनोव्हेज नव्हे तर महाबीज असेल किंवा अंकुर सीड्स असेल अशा अनेक ज्या कंपन्या आहेत त्यांचं बोगस बियाणं वाटप झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्यांचं बियाणं उगलं नाही. परिणामी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे आणि दुबार पेरणीचं संकट सध्या शेतकऱ्यावरती उद्भवलं आहे. कॅमेरामन निलय देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.